हॅलो, नमस्कार, आदाब, वेलकम, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर हेल्थ अँड डिसीजेस. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण शेवटच्या लेक्चरला काय काय बघितलं? आपण बघितले नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये कोणते? कॅन्सर, डायबिटीज आणि हार्ट डिसीजेस. कॅन्सर काय आहेत कारण? टोबॅको कंजम्पशन, अनहेल्दी डाएट, हेरिडिटी आर द सम रिझन्स. त्याच्यानंतर कॅन्सर ट्रीटमेंट काय आहे, डायग्नोसिस काय आहे, या सगळ्यांची माहिती आपण घेतली. तसंच आपण डायबिटीज बद्दल माहिती घेतली. काय आहे? ओबेसिटी, अनयुजुअल और अनहेल्दी डाएट, lack of exercise, heredity. These are the some reasons by which a diabetes can occur. Diabetes is actually a low secretion of insulin, hormone insulin from the pancreas, due to which the sugar level in the blood is not controlled. That's why this diabetes is occur. Then heart diseases. What are the reasons? Hypertension, mental stress, unusual unhealthy diet, diabetes. Then the gain of weight is an some reasons of the heart diseases. We also seen the treatments and how to avoid, how to cure these diseases, that we had also seen. Then in today's lecture we are going to see misuse of medicines. बघा मित्रांनो, जर डॉक्टरच्या प्रेस्क्रिप्शन शिवाय तुम्ही मनानेच काही औषधं घेतली तर त्याचा काही दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो. आपण जे मनाने औषधं घेतो किंवा फार्मास्युटिकल वाल्याकडे गेलो, आता जनरली आपल्याकडे तेच असतं, साधं दुखणं असलं, सर्दी ताप खोकला, तर आपण डॉक्टरकडे जात नाही. मग आपण काय करतो, तर फार्मास्युटिकल वाल्याकडे जातो, मेडिसिन वाल्याकडे जातो आणि त्याला म्हणतो एक सर्दी खोकल्याची गोळी द्या, एक तापीची गोळी द्या, एक डोकं दुखायची गोळी द्या. मग आता काही वेळेस तो देतोही, पण ह्या गोळ्यांचा ड्रॉबॅक्स असा आहे की आपल्याला याचं एक तर प्रमाण माहिती नसतं, त्याच्यानंतर ही गोळी आपल्याला सूट होईल की नाही हे सुद्धा माहिती नसतं, आणि तरी आपण त्या गोळ्या घेत असतो. मग ह्याचा नुकसान आपल्या शरीरावरती खूप जास्त होतं. मग विदाउट प्रेस्क्रिप्शन गोळ्या घेणं हे हानिकारक आहेच, कारण डॉक्टर ज्या गोळ्या तुम्हाला लिहून देतात त्यांचं तुमच्या बॉडीच्या स्कॅनिंग नुसार, म्हणजेच तुमच्या बॉडीला सूट होतील अशा गोळ्या देतात ते. त्याच्यानंतर त्याचे डोस प्रॉपर असतात, म्हणजे किती सूट होईल तुम्हाला योग्य प्रमाणात ते दिले जातात आणि योग्य कालावधीसाठी दिले जातात. ठीक आहे. जर ह्या गोळ्यांचा, औषधांचा मिसयूज झाला तर काय होऊ शकतं, तर बघा, हेल्थ प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात पहिले तुमचं पोट खराब होतं. एक तर उलट्या, मळमळ किंवा जुलाब हे तुम्हाला लागू शकतं. नंबर 2, तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते. सगळ्यात जास्त प्रमाण याचंच असतं ऍसिडिटीचं. त्याच्यानंतर तुमचं टेम्परेचर वाढू शकतं, ताप येऊ शकतो तुम्हाला, डोकं दुखू शकतं तुमचं. आणि तसंच तुमच्या ज्या नर्वस सिस्टीम्स आहे मेंदूकडे जाणाऱ्या, तर मेंदू ज्या कंट्रोल करतो त्या नर्वस सिस्टीमला खूप मोठा डॅमेज होऊ शकतो जर तुम्ही प्रॉपर मेडिसिन घेतले नाही तर. ठीक आहे. म्हणजे जसे फायदे आहेत या मेडिसिन्सचे, तसे काही नुकसानही आहेत जर तुम्ही मनानेच स्वतःहून घेतले ते डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय, योग्य त्या मात्रेशिवाय. So these are the some misuse of the medicine, right? So please avoid the medicine. If you got ill, please visit the doctor, consult with the doctor, and prescribed medicine should be taken during this illness, during this disease, right? Then different methods of the treatment. बघा, आजारी पडल्यानंतर आपण दवाखान्यात जातो, डॉक्टरला भेटतो, बरोबर आहे. पण हे जे डॉक्टर्स आहेत, हे जे तज्ज्ञ आहेत, ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मोडतात. जसं सध्या खूप जनरल ओढा 90% लोक आपण ॲलोपॅथी ह्या ट्रीटमेंटचा वापर करतो. म्हणजे आपण ज्या दवाखान्यात जातो हे सगळे ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत. हे काय करतात, तर आपल्याला केमिकल म्हणजेच रसायन हे देतात, रसायनांद्वारे तयार केलेली औषधं ही आपल्याला देतात. याला ॲलोपॅथी असं म्हणतात. काय? ॲलोपॅथी. अजून एक पद्धत आहे आयुर्वेदा. 5000 वर्षांपूर्वीचं आयुर्वेदाची परंपरा आहे आपल्या भारतासारख्या देशाला. मग या आयुर्वेदामध्ये काय करतात,
तर वनस्पतींची मुळं, खोडं, पानं, फुलं, फळं, बिया ह्यांचा अर्क काढला जातो आणि ह्यांचा अर्क वापरून काही औषधी तयार केल्या जातात आणि त्या आयुर्वेदामध्ये वापरल्या जातात. आयुर्वेदाचे जे उपचार आहे हे स्लो आहे पण खूपच किफायतशीर आहे, म्हणजेच फायदेशीर आहे. तसं पाहायला गेलं तर ॲलोपॅथीचे काही ड्रॉबॅक्स आहेत, पण हे जे आयुर्वेद आहे यांचे औषधी आहेत, तर जर तज्ज्ञांकडून ही जर घेतली आयुर्वेदिक औषधं तर ती प्रचंड फायदेशीर असतात. तसंही आपण घरामध्ये या आयुर्वेदामधले टर्मरिक, ॲलोवेरा, जिंजर, गार्लिक यांचा वापर करतोच, है की नाही? म्हणजे लसूण, अद्रक, हळद, त्याच्यानंतर तुळस, त्याच्यानंतर कोरपड ह्यांचा वापर आपण करत असतो आणि हे सगळी आयुर्वेदिक औषधांमधलीच काही नावं आहेत. त्याच्यानंतर होमिओपॅथी ही एक पद्धत आहे उपचाराची. ठीक आहे, तिसरी पद्धत होमिओपॅथी. याच्यामध्ये काय केलं जातं? लाईक क्युअर्स लाईक. या शास्त्राचं असं म्हणणं आहे की सारखं सारखं एकमेकांना बरं करतं. जसं की जर साप चावला असेल एखाद्याला, म्हणजे विषाचा प्रवेश झालेला असेल शरीरामध्ये, तर त्याला क्युअर करण्यासाठी त्याचं अँटीडोट म्हणून विषच दिलं जातं काही प्रमाणात डायल्यूट करून. तर हे जे आहे हे होमिओपॅथीमध्ये केलं जातं. लाईक क्युअर्स लाईक हे आहे होमिओपॅथी. त्याच्यानंतर एक आहे नॅचरल हिलिंग. गांधीजी, महात्मा गांधी हे नॅचरल हिलिंगचे प्रणेते होते. म्हणजे काय असतं ना बघा, निसर्गाने जे आपल्याला शरीर दिलेलं आहे, तर या शरीरामध्ये ब्रह्मांडामधल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचं उत्तर दडलेलं आहे. ठीक आहे, आता याचं खूप चांगलं उदाहरण आहे कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस जेव्हा शरीरामध्ये एंटर करतो तेव्हा तो तुम्हाला बाधित करतो, बरोबर आहे? तुम्हाला श्वासोश्वासाचा त्रास तो निर्माण करतो. पण आता ह्याच्यावरती अजूनपर्यंत व्हॅक्सिन निर्माण नाही झालेली, तरी सुद्धा लोक बरी होत आहेत. का बरं? त्याच्या अँटीबॉडीज हे शरीरामध्ये तयार होत आहेत. म्हणजे साधी मलेरियाची जी औषधं आहेत ती सध्या ट्रीटमेंटसाठी आपण वापरतो आहोत आणि स्वतःच्या रेजिस्टिव्हिटी पॉवरवरती ही लोक बरी होत आहेत. म्हणजे शरीरामध्ये लगेच अँटीबॉडीज तयार होतात, अँटीजन्स तयार होतात, हे त्या रोगाविरुद्ध प्रतिकार करायला सज्ज होतात. मग जर आपल्या शरीरामध्ये कोणताही रोग असो, तो जर आला तर त्याच्याशी लढण्यासाठी शरीर स्वतः कार्यरत करतं, स्वतः त्याच्यामध्ये त्या अँटीबॉडीज आणि सेल्स क्रिएट होत असतात. प्रत्येक रोगासाठी आपल्याला जखम जरी झाली तर ती जखम आपण इतर काही पदार्थ म्हणजे बँडेड, हळद लावून बरी करू शकतो. पण जर नाही लावलं तरी सुद्धा ती आपोआप काही दिवसांनी बरी होते. कोण करतं हे काम? हे करतं शरीर. याला म्हणतात नॅचरल हिलिंग. शरीर स्वतःला काय करत असतं? रिपेअर करत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची पद्धत आहे युनानी. युनानी ही कशाची पद्धत आहे? ऍक्च्युली युनानी ह्या पद्धतीचा जो शोध आहे हा ग्रीक देशामध्ये लागला होता. ग्रीक मधला जो थिंकर होता, ग्रेट थिंकर, ज्याचं नाव होतं हिपोक्रेटिस. हिपोक्रेटिस आणि गॅलन या दोघांनी या युनानी पद्धतीचा शोध लावला. सध्याच्या कालावधीमध्ये अरेबियन आणि इस्लामिक लोक म्हणजेच मोमेडियन आणि अरेबिया इकडचे लोक ह्या पद्धतीचा प्रामुख्याने वापर करताना आपल्याला दिसतात. ठीक आहे, रस्त्याने जाताना तुम्हाला दिसत असतील युनानीचे काही टेंट लागलेले असतात. ठीक आहे, ही लोक जनरली मोमेडियन असतात आणि याच्यामध्ये सुद्धा ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन याचा उपयोग केला जातो डिसीजेस साठी. सो दीज आर द व्हेरियस मेथड बाय विच यू कॅन क्युअर द डिसीजेस. जसं की बघा, आयुर्वेदा, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, नॅचरल हिलिंग, युनानी, एक्सेट्रा अँड एक्सेट्रा. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा नेक्स्ट पॉइंट आपला, जेनेरिक मेडिसिन्स. काय आहे जेनेरिक मेडिसिन्स? जेनेरिक मेडिसिन्स आर also known as general medicines. These are manufactured and distributed without any patent. These medicines are at per in quantity with the branded medicines. Production cost of these medicines is very low due to the fewer expenses on research as their formula is readily available. बघा, जेनेरिक मेडिसिन्स म्हणजे जनरल मेडिसिन्स.
जेव्हा आपण दवाखान्यात जातो, डॉक्टर आपल्याला ज्या गोळ्या औषधा लिहून देतो यांच्यामध्ये काही कंटेंट असतात बघा. ठीक आहे. आता हे कंटेंट काही कंपन्या बनवत असतात. आता ह्या कंटेंट मध्ये काही प्रमाण कमी किंवा जास्त असतं आणि सबस्टिट्यूटरी म्हणजे अजून काही कंटेंट याच्यामध्ये ऍड केले जातात. पण जेनेरिक मेडिसिन म्हणजे असे मेडिसिन आहे जे प्रमुख कंटेंट असतं त्या रोगासाठी वापरलेलं केमिकलचं, तेच कंटेंट ह्या औषधांमध्ये असतं. आता याचा फॉर्म्युला जो असतो हा जगजाहीर असतो आणि हा फॉर्म्युलानुसार हे औषध बनवलं जातं. पर्यायाने याची किंमत कमी होते, म्हणजे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जे कॉस्ट आहे, बनवण्यासाठी लागणारी किंमत ही कमी होते. तसंच याचं मार्केटिंग सुद्धा नाही केलं जात. म्हणजे ह्या कंपन्यांद्वारे जे मार्केटिंग केलं जातं, मग याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर्स आणि इतर गोष्टी, यांच्या पाठीमागे जो खर्च होतो तो सुद्धा वाचतो. पेटंट नसल्या कारणाने याच्यासाठी कोणाला पैसे नाही द्यावा लागत. ठीक आहे ना. औषधांचा शोध ज्या वैज्ञानिकांनी लावला त्याच्या नावाने पेटंट असतं. पण ही औषधं अशी असतात की ज्याचं पेटंट नसतं आणि म्हणून ही औषधं अगदी स्वस्त दरामध्ये आपल्याला मिळतात. ती तेवढीच कारगर असतात जेवढी हे डॉक्टर लोक आपल्याला महागडी औषधं लिहून देतात. म्हणजेच जर तुलना करायची झाली तर डॉक्टरद्वारे प्रेस्क्राईब केलेलं 500 रुपयाचं मेडिसिन हे तुम्हाला 50 रुपयांमध्ये मिळू शकतं जेनेरिक स्टोअरमध्ये. ठीक आहे. 500 रुपयाचं 50 रुपयाला, हे फायदा आहे. अमेरिका, थोड्याच वेळात आपण बघणार एक स्लाइड की ज्याच्यामध्ये आहे की अमेरिका भरपूर काय करतं, हे जेनेरिक मेडिसिनचाच उपयोग करतं. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर हे आहेत जेनेरिक मेडिसिनचे फायदे. ठीक आहे. मग आता काही ऍप्स आहेत बघा, जसं की हेल्थ कार्ड आणि जनसमाधान, हे 2 ऍप आहेत. कशावरती? मोबाईलवरती. याच्याद्वारे तुम्ही काय करू शकता, घरीच जेनेरिक मेडिसिन मागवू शकता. कोणतं? हेल्थ कार्ड आणि जनसमाधान. तुम्ही मोबाईलवरती डाउनलोड करा आणि घरामधलं जर कोणी आजारी असेल आणि डॉक्टरने जर तुम्हाला मेडिसिन लिहून दिले, त्याचे कंटेंट तुम्ही बघा आणि ते टाईप करा, तुम्ही हे औषधं मागवू शकता घरी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्द्याकडे येऊयात, लाईफस्टाईल अँड डिसीजेस. सध्याची जीवनशैली आणि आजार. तसं पाहायला गेलं तर डिसीज या शब्दाचाच अर्थ आहे डिस म्हणजे अनकम्फर्टेबल अँड इज म्हणजे कम्फर्टेबल. डिस म्हणजे नसणे आणि इज म्हणजे कम्फर्टेबल. सो डिसीज या शब्दाचा अर्थ अनकम्फर्टेबल, एक ऐसा शरीर जो अपनी वास्तविक और नेचुरल पोजीशन में नहीं है. जे शरीर स्वतःच्या नॅचरल अवस्थेमध्ये नसतं, अडचणीत असतं, तकलीफ मध्ये असतं, त्याला म्हणतात डिसीज. मग सध्याची लाईफस्टाईल हे डिसीज घडवून आणण्यासाठी खूप पूरक बनवून ठेवलेली आहे आपण. ठीक आहे. आता कसं ते बघा, रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, वारंवार जेवणाच्या वेळा बदलवणे, जेवणामध्ये फास्ट फूड पदार्थ जास्त असणे, चहा, कॉफी आणि शीतपेयांसारखे पदार्थ जास्त पिणे, त्याच्यानंतर व्यायाम न करणे आणि मानसिक आरोग्यासाठी योगा, प्राणायाम, विपश्यना अशा गोष्टी न करणे, एवढी कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे आपलं हे रोगांकडे आकर्षित करतं शरीर. बघा, 8 तासांची झोप मानवासाठी फार आवश्यक आहे आणि ही झोप रात्रीच्याच वेळेस असावी. जसं आपण घड्याळ बघतो तसं एक जैविक घड्याळ आपल्या शरीरामध्ये सुद्धा असतं, प्रत्येक प्राण्यामध्ये असतं. मग ह्या जैविक घड्याळाचा वापर आपण योग्य पद्धतीने निसर्ग चक्रानुसार केला पाहिजे. रात्री 10 ते सकाळी 6 हा जो वेळ आहे हा नॅचरल स्लीपचा वेळ आहे, झोपेचा वेळ आहे. पण हल्ली शहरांमधली जीवनशैली अशी झालेली आहे की लोक 12-12, 1-1 वाजेपर्यंत जागतात आणि सकाळी 9, 10, 11, 12 वाजता उठतात. मग ही आजार निर्माण करण्याची कारण आहेत. त्याच्यानंतर जेवणाच्या वेळा याच्यानुसार बदलतात. तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा बदलल्या की पुढे जेवणाच्या वेळा बदलतात. त्याच्यामध्ये बाहेरचा खाण्याचा लोकांना जास्त शौक झालेला आहे आजकाल. म्हणजे बाहेरचं अनहेल्दी फूड, त्याच्यानंतर जंक फूड, बर्गर, पिझ्झा यांच्यासारखे पदार्थ जास्तीचे खाल्ले जातात आणि हे सुद्धा आजारांना निमंत्रण देतं. त्याच्यानंतर फिजिकल एक्सरसाइज. आता आपल्या आजूबाजूला एवढी सगळी संसाधनं आलेली आहे ह्या विज्ञानाच्या मदतीने की अंग मेहनत कमी झालेली आहे. जसं कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आलेली आहे, तुम्हाला काही दळायचंय, वाटायचंय, मिक्सर आलेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी. ह्यामुळे फिजिकल एक्सरसाइज जी व्हायला पाहिजे होती ती होत नाहीये.
ठीक आहे, तुमचे जाण्या येण्यासाठी व्हेकल्स आले, तुम्ही थोडंसंही अंतर पायी चालू शकत नाही, धावणं पळणं खेळणं ह्या गोष्टी कमी झालेल्या आहेत आणि म्हणून काय झालेलं आहे, आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. मग जर तुम्हाला आजारांपासून वाचायचं असेल तर हेल्दी राहायला पाहिजे आणि हेल्दी राहण्यासाठी तुम्ही योग्य त्या वेळी झोपणे, 8 तासांची संपूर्ण झोप घेणे, व्यायाम, प्राणायाम, विपश्यना, त्याच्यानंतर योग, ध्यानधारणा ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहेत. आणि तसंच खाण्यासाठी प्रॉपर डाएट म्हणजे हेल्दी फूड तुम्ही खायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आहे डू यू नो. सी ऑन स्क्रीन, बघा तुमच्या स्क्रीनवरती. Government of India declared the Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana on 1st July 2015. In this scheme, best quality medicines are made available in affordable prices to the citizens. Jan Aushadhi stores are launched for this purpose. Second point, Indian companies exports the generic medicines on a large scale. However, those medicines are sold under the brand name with a high prices in India. In America, 80% medicines used are generic. Due to this, hundreds of billions of money is saved there. बघा मित्रांनो, जन औषधी योजना ही 1 जुलै 2015 रोजी पंतप्रधानांनी लागू केली आणि ही जी औषधं आहे ती तुम्हाला जन औषधी स्टोअर मधून प्राप्त होतात. या औषधांची किंमत प्रचंड कमी असते आणि ती औषधं खूप जास्त कारगर असतात. जेनेरिक औषधं बनवण्यामध्ये भारत अग्रस्थानी आहे आणि भारत हा इतर देशांना ही जेनेरिक औषधं प्रदान सुद्धा करतो. पण ह्याच भारतामध्ये ही जी औषधं आहे ही कंपन्यांद्वारे काही बनवली जातात आणि ही औषधं महागड्या किमतीला विकली जातात. ठीक आहे, तर ह्या गोष्टींना ओळखून घ्या. जेनेरिक औषधं तेवढीच महत्वपूर्ण आणि कारागीर असतात. त्याच्यानंतर अमेरिका मधले 80% औषधं जी आहे ही जेनेरिक औषधं असतात आणि तो इतर देशांकडून आणि प्रामुख्याने भारताकडून मागवतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसच्या अगेन्स्ट लढण्यासाठी हायड्रोक्लोरोक्विन हे औषध खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारताकडून कुठे पाठवण्यात आलं तर अमेरिकेला. अमेरिकेकडून ही मागणी होती. मग समजून घ्या या गोष्टी की जेनेरिक औषधं ही फार महत्वपूर्ण असतात. त्याच्याच खाली बघा काही डेज आहे. लेट अस सेलिब्रेट द हेल्थ अवेअरनेस डेज. कोणकोणते आहेत हे डेज? 7th एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे, त्याच्यानंतर 14th जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे, 29th सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे, वर्ल्ड हार्ट डे आणि 14th नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे. सो these are some health related days we should be celebrate. म्हणजे रक्तदानाचे जे दिवस असतो तो याच्यासाठी असतो की जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान केलं जावं. हार्ट डिसीज जे पेशंट जे आहेत, हार्ट बद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांना मिळावी, हेल्दी लोक राहावी, त्याच्यासाठी हार्ट डे सेलिब्रेट केला जातो. डायबिटीज डे, डायबिटीज बद्दल माहिती संपूर्ण लोकांना पोहोचावी ह्याच्यासाठी तो डे मनवला जातो. आणि हेल्थ डे म्हणजे संपूर्ण आरोग्याची काळजी घ्यावी आपण, त्याच्या दृष्टीने हे डे काय केले जातात, सेलिब्रेट केले जातात. आणि शेवटचं इम्पॉर्टन्स ऑफ ब्लड डोनेशन. आत्ताच आपण बघितलं, बघा तुमच्या स्क्रीनवरती की 14th जून हा जो डे आहे हा वर्ल्ड ब्लड डोनेशन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर काय महत्व आहे बघा याचं. 1 युनिट blood donated by the person can fulfill the need of 3 persons at a time. For example, RBCs, WBCs and platelets. One can save the life 12 person by donating blood for 4 times in a year. See friends, जेव्हा 1 युनिट रक्त हा एक रक्तदाता देतो तेव्हा त्याच्याद्वारे 3 पेशंटचं 3 वेगवेगळ्या रुग्णांचा जीव वाचवला जाऊ शकतो. कारण रक्तामध्ये 3 मुख्य घटक असतात आपल्या. एक म्हणजे WBC, दुसरं म्हणजे RBC आणि तिसरं म्हणजे प्लेटलेट्स. मग 1 युनिट रक्तामधून ह्या 3 जणांच्या रुग्णांच्या 3 ज्या डेफिशियन्सीज आहेत, 3 ज्या तुम्हाला कमतरता आहेत त्या भरून काढता येतात.
आणि म्हणून जर 1 युनिट रक्त दिलं तर 3 लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की किती वेळेस आपण रक्तदान करू शकतो, तर वर्षातून 4दा, म्हणजे दर 3 महिन्याला तुम्ही एकदा रक्तदान करू शकता जर तुम्ही फिट अँड फाईन असाल तर. आता अर्थात तुम्ही 8th स्टँडर्डला पुढचं 2 वर्षानंतर म्हणजे आफ्टर द एज ऑफ 16-17 यू आर एबल टू डोनेट द ब्लड. तुमच्या मनात हाही प्रश्न येत असेल की 1 युनिट रक्त म्हणजे किती, तर एका वेळेस मानवी शरीरातून 350 ml 350 ml एवढं ब्लड काढलं जातं आणि त्याला म्हणतात 1 युनिट ऑफ ब्लड. आलं लक्षामध्ये मित्रांनो, हे आहे फायदे. मग जर तुम्ही वर्षातून 4 वेळेस रक्तदान करत असाल तर तुम्ही 12 जणांचा जीव वाचवू शकता. 12 people lives you can survive by donating 4 units of the blood in a year, right? सो ह्या चॅप्टर मध्ये इतकंच. हा चॅप्टर या नोटवरती संपलेला आहे. शिकवलेला सगळा भाग जर तुम्हाला समजला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आणि आता आपण भेटणार पुढच्या लेक्चरला नवीन चॅप्टर सोबत. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा, स्वस्थ राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका.